नमस्कार, मी डॉक्टर रोहित भारती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यामुळे चला धुळे या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन विषय. तर तो विषय नेमका काय आहे ते या व्लॉगमध्ये तुम्हाला कळणारच आहे. पण तत्पूर्वी मला एक सांगावंसं वाटतं की आपल्या धुळ्यामध्ये अतिशय नवनवीन गोष्टी धुळेकरांसाठी उपलब्ध झाल्यात आणि यातीलच एक विशेष आणि प्रत्येकाच्या पसंतीस उतरणारी गोष्ट जी या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला तर मग बघूयात ती नवीन गोष्ट काय आहे. तर आज आपण आलेलो आहोत संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज उद्यानामध्ये. अतिशय सुंदर असं उद्यान धुळेकरांसाठी खुलं झालंय आणि या उद्यानामध्ये अनेक पर्यटक व्हिजिट करत असतात. तर या उद्यानामधील खास बाब म्हणजे या उद्यानामध्ये सादर होणारा वॉटर फाउंटन लेझर शो. तर आपल्या धुळे शहरामध्ये सुरू झालाय या उद्यानामध्ये वॉटर फाउंटन लेझर शो. मित्रांनो, पुणे, मुंबई, नाशिक अशा सिटीजमध्ये वॉटर फाउंटन लेझर शो बद्दल आपण अनेकदा ऐकलंय. पण आता हा वॉटर फाउंटन लेझर शो सुरू झालाय चक्क आपल्या धुळे शहरामध्ये आणि तो तुम्हाला बघायला मिळणार आहे संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज उद्यानामध्ये. अहो, वाट कसली बघताय? चला आपल्या मित्रपरिवारासोबत आणि आपल्या फॅमिली सोबत या वॉटर फाउंटन लेझर शोला नक्की व्हिजिट करा. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, मनाला अतिशय प्रसन्न करणारा, सगळी निगेटिव्हिटी काढून टाकणारा असा हा वॉटर फाउंटन लेझर शो. अबाल वृद्धांना आवडणारा असा हा वॉटर फाउंटन लेझर शो. चला तर मग लवकर प्लॅन करा आपल्या मित्रमंडळींसह आणि आपल्या परिवारासह या वॉटर फाउंटन लेझर शोला नक्की भेट द्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, वॉटर फाउंटन शो कसा वाटला ते सुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. तर असा होता हा वॉटर फाउंटन लेझर शो. तुम्ही सुद्धा संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज उद्यानाला नक्की भेट द्या, जे आहे जुन्या चौपाटीच्या पाठीमागे आणि ग्रंथ भवनाच्या शेजारी धुळे येथे. तर हा वॉटर फाउंटन लेझर शो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा करतो. तेव्हा तुमच्या मित्रमंडळींसह आणि सहकुटुंब सहपरिवार या उद्यानाला नक्की भेट द्या आणि या वॉटर फाउंटन लेझर शोचा आनंद घ्या.
चला तर मग या व्लॉगमध्ये आता इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया.